हे बघा, गोळ्या न वाढवता साखर कशी कंट्रोल करायची. खूप पेशंट म्हणतात की डॉक्टर साहेब गोळी वाढवू नका. आता या सगळ्यावर माझं त्यांना एकच उत्तर असतं की तुम्ही आधी सवय सुधारा, मग गोळ्या आपोआपच कमी होतील. आता काय चुका ज्या होतात त्या सांगतो. सगळ्यात पहिली मोठी चूक होती ना, ते म्हणजे जेवणानंतरच्या साखरेकडे बरेच जण लक्ष देत नाही. उपाशीपोटी अनेक जणांची साखर नॉर्मल असते, पण जेवणानंतर ती 250पर्यंत जाते आणि पेशंट फक्त फास्टिंगकडे पाहतो. आता याच्यावर उपाय एकच आहे की आठवड्यातून तुम्ही किमान 2 वेळा जेवणानंतरची साखर तपासा. दुसरी महत्त्वाची चूक जी आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं चालतं ही मानसिकता. कधी कधी बिस्किटं, फळं नैसर्गिक आहेत म्हणून जास्त खाणं, सणवार आले बाहेरचं खाणं. आता समजा हे रोज जरी नाही झालं, पण जर वारंवार झालं तर तुमचं ॲव्हरेज शुगर मात्र नक्कीच वाढते. आता याच्यावर उपाय काय, तर तुम्ही आठवड्यामध्ये 0-1 डेव्हिएशन रूल ठेवा. 0-1 डेव्हिएशन रूल याचा अर्थ काय आहे, तर आठवड्यातून जास्तीत जास्त म्हणजे एखादी चूक करा. शक्य असेल तर 0 डेव्हिएशन ठेवणं, म्हणजे कधीही चुका न करणं हे सगळ्यात उत्तम आहे, परंतु ते शक्य नाही. एखादी चूक झाली तर चालेल. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवणाच्या वेळा विस्कळीत होणं. रात्री उशिरा जेवणं, उशिरा झोपणं, याचा अर्थ म्हणजे साखर वाढणं. याच्यावर उपाय काय आहे, तर रात्री जेवण सूर्यास्तानंतर 2 तासाच्या आतमध्ये पूर्ण करा. चौथी महत्त्वाची चूक म्हणजे व्यायाम आहे, परंतु त्याच्यामध्ये नियमितता नाही. मग आठवडाभर काहीच नाही, रविवारी किंवा कधीतरी वेळ मिळेल त्यावेळेस जास्त चालणं, हे असं चालत नाही. याच्यावर उपाय काय आहे, रोज 30 ते 40 मिनिटाचं वेळेवर रोज चालणं, आठवड्यामध्ये 2 ते 3 दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज करणं, म्हणजे थोडंसं जिमला जाऊन किंवा वजन उचलणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झोप आणि तुमच्या ताणतणावावर कंट्रोल करणं. झोप जर कमी असेल तर कुठलीही गोळी पूर्ण काम करणार नाही. लक्षात ठेवा, गोळ्या वाढवणं हा शेवटचा पर्याय आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही तुमची लाईफस्टाईल जर सुधारली ना, तर शरीर स्वतःच साखरेला कंट्रोल करतं. धन्यवाद.